जो अभी बातें कही उसके वो उसको भी औचित्य के मुद्दे से के माध्यम से भी सदन में लोकसभा अंतर्गत समेट होता आणि त्यामुळं ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद होती त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीकडून प्रचार करण्यात आला आणि मतांचं विभाजन झालं आणि त्यामुळं भाजपची आणि महायुतीची सीट निवडून आली। या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला आपल्या पक्षाची किंवा महायुतीची कशी रणनीती असेल, जे आरोप केल्यात त्याच्याबद्दल काय म्हणाल? हे बघा, हे आरोप विरोध हा रणीचा डाव आहे आणि त्याच्यामुळे मुळामध्ये महाविकास आघाडीचं सांगलीमध्ये काय भजन झालं, उद्धव ठाकरेंची अवस्था इतकी दारुण आहे महाविकास आघाडीमध्ये की त्यांनी दिलेला उमेदवार असताना सुद्धा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरला, त्या अपक्ष उमेदवाराचा तिथल्या काँग्रेसवाल्यांनी प्रचार केला। अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचं सदस्यत्व दिलं, तरी सुद्धा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे चूप आहेत, कारण ते दिल्लीच्या काँग्रेसच्या हायकमांड समोर लाचार झाले। जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रश्न आहे, मी सुरुवातीला सांगितलं, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अन्य आरपीआय आठवले गट व अन्य सर्व आमचे मित्र पक्ष मिळून आम्ही महायुतीची निवडणूक लढवू विधानसभेची, आणि ही निवडणूक आम्ही प्रचंड बहुमताने निवडू। बहुजन विकास आघाडी महायुतीच असेल की कसं? आजच्या घडीला मी जे पक्षांची नावं घेतली त्याप्रमाणे आमची महायुती आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय आठवले गट, महादेव जानकरांचा रासप आणि हे सर्व आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांची महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवू। आपण जर पाहिलं तर 2019 ची निवडणूक तुम्ही कंपेअर करणार का? कारण 2019 च्या निवडणुकीमध्ये 132 मध्ये तुम्ही बाहेरून उमेदवार आणला होता, तर यावेळेला जी परिस्थिती आहे, कारण मग यावेळेला तुमचे उमेदवार स्थानिक असणार की पुन्हा ते बाहेरून आणलेले असणार? मी म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा विषय असेल तर आमचे उमेदवार ही भारतीय जनता पार्टीची प्रदेशाची निवडणूक समिती असते, केंद्रीय निवडणूक समिती असते, त्या निवडणूक समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरवले जातात। आमचे जे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षांचे उमेदवार त्यांच्या पक्षाची जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ठरवले जातात, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची पद्धत मी तुम्हाला सांगितली, आणि आम्ही काय विचार करणार आहोत, कुठला आधार घेणार आहोत, हे सगळे स्ट्रॅटेजीचे मुद्दे। ती स्ट्रॅटेजी मात्र पत्रकार परिषदेत सांगता येणार नाही। मी तुम्हाला एंड रिझल्ट नक्की सांगतो। एंड रिझल्ट या ऑक्टोबरला निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती प्रचंड बहुमताने निवडून। 19च्या निवडणुकी विधानसभा निवडणुकीला आपण म्हणताय तसंच युती होती, ते आता होऊ शकते का? नाही, मुळामध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीने काही केलं हे वस्तुस्थितीला सोडून आहे, आणि मुळात 1900 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीला जनतेने आशीर्वाद दिलाच होता। भारतीय जनता पार्टीचे 105 निवडून आले, शिवसेनेचे 56 निवडून आले, 159 आमदार 288 मध्ये निवडून आले होते। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात केला, स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं, आणि त्यामुळे यावेळेला आमच्याकडे तशी चूक काही होणार नाही, आणि त्याच्यामुळे यावेळेला महायुती, खरी शिवसेना आमच्या बरोबर आहे, आम्ही पुन्हा एकदा सत्तेवर येऊ। सर, जैसा कि आपने उद्धव ठाकरे को लेकर लगाया आरोप लगाया, उन्होंने विश्वासघात किया, लेकिन अभी अधिवेशन के दौरान देवेंद्र फडणवीस जी का उद्धव जी मुलाकात हुई और संकेत मिल रहे उद्धव जी और बीजेपी एक साथ फिर आ सकती है और आने की तैयारी में है, इसे लेकर क्या कहेंगे? ऐसी कोई मुलाकात हुई नहीं है, पहली बात। हाँ, कोई संकेत है, कौन से संकेत आपको मिल रहे हैं हमको पता नहीं है, मैंने बहुत क्लियर बता दिया है, और ऐसी कोई मुलाकात नहीं हुई है। विधान भवन में विधायकों को उपयोग में लाने के लिए एक लिफ्ट रहती है, वो लिफ्ट के यहाँ सहयोग से वो दोनों एक साथ आए, लेकिन मैं माननीय देवेंद्र फडणवीस जी को बहुत
उनकी प्रशंसा करना चाहूंगा कि उद्धव ठाकरे जी ने लोकसभा चुनाव में माननीय देवेंद्र जी के बारे में कितने ओछे शब्दों का उपयोग किया, ये आप सभी को मालूम है, आप सभी ने वो दिखाया है। उन्होंने क्या क्या शब्द प्रयोग किए, उसके बावजूद भी वहां एकत्र आने के बाद माननीय देवेंद्र फडणवीस जी ने कोई भी उसकी रिएक्शन ये दी नहीं। इससे साफ जाहिर होता है कि माननीय देवेंद्र जी सुसंस्कृत कितने हैं, ये जाहिर होता है। उसकी प्रशंसा करने की आवश्यकता है। कोई उनके साथ तालमेल या चुनावी तालमेल का कोई ये नहीं है, संभव नहीं है, ना कोई संकेत है, ना ऐसी कोई मुलाकात। आपको